काय रे, शाळेत एवढं सगळं झालं तुला सांगता नाही आलं? मला नाही तर पप्पाला तर सांगायचं ना. तुम्ही वरडला असतं, अजून पप्पाने तर मारलं पण असतं. मग कसं सांगू? आधीच भीती वाटते मला. हो का? मग काय तुझी आरती करायला पाहिजे, लय गुणाचा आहेस म्हणून. पुढच्या वेळेस मला काहीच ऐकण्यात नाही आलं पाहिजे, समजलं का? आजपासून चांगला अभ्यास केलास तरच तुझं बरं आहे, नाही तर तुझं काय खरं नाही, समजलं का? मम्मी मी किती अभ्यास करतो तरी असं का होतं काय कळत नाही मला. अभ्यास नाही करत का मी? काय ग, काय झालं बाळा? काय केलं आता तू? आजी बघ ना, मम्मी मला सारखंच ओरडत असते. आता तू पण बघतीस ना अभ्यास किती करतो मी, तरी मला मार्क्स कमी पडतात. त्यात मी काय करू आता? लाड जास्त झाला, दुसरा काय? अभ्यास करतो तर असं काय होतंय? ह्याला लाड नाही म्हणत सुनबाई, ह्याला दबाव म्हणतात. काय काय म्हणायचंय तुम्हाला? अगं असं पोरांना मारून ओरडून थोडी ना पोरं सुधारतात. मग कशी सुधारतात ते तरी सांगा. अगं जेवढं तू पोरांशी चांगलं वागशील ना तेवढं बरं. त्यांच्याशी थोडं गप्पा मारत जा, शाळेमध्ये काय काय केलं ते विचारत जा. अगं तो आता मोठा झालाय, त्याला सगळं कळतं. नुसतं ते अभ्यास कर, चांगला मार्क आण, नीट बोल, असं वाग तसं वाग, असं बोलून चालते का बरं? आजकालचे मुलं गरम दिमागाचे आहेत, त्यांना आहे ना त्यांच्यासारखंच राहून सुधारावं लागतंय. अगं मुलांमध्ये मैत्रीचं नातं बनायला पाहिजे, असं त्यांच्याशी वागा, त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करा. असं वागण्याने त्यांच्या मनातून आपली भीती निघून जाईल, मग ते आपल्याला सगळं सांगतील. हो आजी, तुम्ही बोलताना ते पण अगदी बरोबर आहे. आजकालच्या मुलांच्या डोक्यामध्ये ना काय चाललंय तेच कळत नाही, मग चिडचिड होते आणि मग अचानक कळलं की मग खूप राग येतो. आजी आजपासून तुम्ही बोलताय ना मी तसंच वागेल. पण आजी असं वागून मुलं आपला आदर करतील का? अगं का नाही वाटणार? उलट त्यांना तुमचा अभिमान वाटेल की माझे मम्मी पप्पा किती चांगले आहेत आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण करेन.